सार्थ श्रीमद दासबोध दशक 3 समाज 4 स्वगुण परीक्षा क श्रीराम समर्थ। पुढे समर्थ म्हणतात, पुष्कळ मुले झाली, पण तेव्हा घरात साठवलेली संपत्ती संपून गेली। बिचारांना खायला अन्न मिळेना, ती भिका मागू लागली। लहान मुळे खेळतायत, काही रांगत आहेत, एक पोटात आहे, अशी सर्व घरभर मुला मुलींची नुसती गर्दी झाली। दिवसेंदिवस खर्च वाढला, पैशाची आवक बंद झाली। मुली लग्नाला आल्या, परंतु त्यांच्या लग्नासाठी जवळ पैसा उरला नाही। आई वडील श्रीमंत होते, त्यांच्याजवळ खूप धन होते, त्यामुळे लोकात मान होता, प्रतिष्ठा होती। त्यावेळचा श्रीमंतीचा भ्रम मात्र लोकात राहिला, परंतु घरात पहिली सुबद्धा राहिली नव्हती। घरात दिवसेंदिवस गरिबी वाढत चालली होती। असा घर प्रपंच वाढला, खाणारी तोंडे खूप झाली, त्यामुळे त्या प्राण्याला काळजीने व उद्वेगाने ग्रासून टाकले। मुली उपवर झाल्या, मुलाला नवऱ्या सांगून आल्या, आता मुला मुलींची लग्न केली पाहिजे ना, तर मुले तशीच लग्ना वाचून राहिली तर पुन्हा लोक नावे ठेवणार। लोक म्हणतील, हे जन्मदरिद्री होते, तर मग त्यांनी इतक्या मुलांना जन्म तरी का दिला, अशी आपली लोकात इज्जत जाईल, आपल्या वडिलांचे नाव जाईल। आता लग्न खर्चाकरिता कर्ज तरी कोण देईल? पूर्वी ज्याच्याकडून कर्ज घेतले होते ते फेडले नव्हते, असे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर पसरला, दुःखाचे आभाळ कोसळले। आपण अन्न खातो, पण तेच आपल्याला खाते, अर्थात खाल्लेले अन्न अंगी लागेना। त्याचे मन रात्रंदिवस चिंतेने ग्रासले, लोकात त्याची पद उरली नाही। घरातील सर्व चीज वस्तू गहाण पडल्या। तो म्हणतो, हे देवा, आता दिवाळे काढण्याची वेळ आली। काही चीज वस्तू मोडली, घरातील जनावरे विकली आणि व्याज देऊन रोकडा पैसा उभा केला, कर्ज घेतले, लोकात खोटा मोठेपणा मिरवला। सर्वजण म्हणाले, त्याने वडिलांचे नाव राखले। अशा प्रकारे पुष्कळ कर्ज झाले। सावकारांनी त्याला तगादे लावून वेधले, तेव्हा त्याने परदेशात जाण्याचा निश्चय केला। 2 वर्ष बुडी मारली, म्हणजे तोंड चुकवले, हीन लोकाची सेवा चाकरी केली, शरीराने अत्यंत हाल अपेष्टा भोगल्या। परदेशात त्याने काही पैसा मिळवला, मग घरच्या माणसांकडे जीव ओढ घेऊ लागला। मालकाची परवानगी घेऊन तो घराकडे परत आला। तो घरी आला तेव्हा घरातील माणसे अत्यंत यातना भोगीत असलेली व आतुरतेने वाट पाहत असलेली दिसली। ती म्हणत होती, देवा, कोणत्या कारणामुळे त्यांना परत येण्यास इतके दिवस लागले? आता आम्ही काय खावे? उपाशी किती दिवस राहावे? देवा, अशा दरिद्री माणसाच्या संगतीस आम्हाला का ठेवलेस? अशा प्रकारे प्रपंचात सगळी माणसं आपले सुख तेवढेच पाहतात, दुसऱ्यांच्या दुःखाची जाणीव ठेवीत नाहीत। कोणी शक्तिहीन झाला तर कोणीच उपयोगी पडत नाही। असो, अशा प्रकारे त्याची वाट पाहत असताना त्यांना तो एकाएकी दिसला। बाबा, तुम्ही थकलात का? म्हणून मुले त्याच्याजवळ धावत गेली। त्याला पाहून त्याची बायको आनंदून गेली आणि म्हणाली, आता आपली गरिबी संपली, दैन्य संपले। तेव्हा त्याने पैशाचे गाठोडे तिच्या हाती दिले। सगळ्यांना आनंद झाला। मुले म्हणतात, आमचे वडील आले, त्यांनी आमच्यासाठी अंगरखे व टोप्या आणल्या। पण हा आनंद 4च दिवस टिकला, पुढे लगेच कुरकुर सुरू झाली। घरातील माणसे म्हणतात, हा पैसा संपल्यावर पुन्हा आमचे हाल होतील, म्हणून त्याने आणलेले धन इथेच ठेवावे आणि पुन्हा परदेशात जावे। आम्ही हे खाऊन संपविण्याच्या आत नवीन धन म्हणजे द्रव्य मिळवून घरी आणावे, अशी सर्वांची इच्छा। प्रपंचातही सगळी नाती केवळ सुखापुरती असतात। बायको अत्यंत प्रेमाची, लाडकी, परंतु ती सुद्धा सुखाच्या मागे लागलेली असते। परदेशात खूप दगदग झाली, म्हणून तो विश्रांती घेण्यासाठी घरी आला, परंतु घरी येऊन उसाना टाकतो न टाकतो तोच पुन्हा जाण्याची पाळी आली। नंतर ज्योतिषाला विचारून मुहूर्त ठरविला, परंतु घरात जीव अडकल्यामुळे प्रवासाला जाणे त्याला योग्य वाटेना। नंतर थोडे पैसे घेतले, थोडी औषधे बरोबरे घेतली,
थोडे धान्य, कपडे, भांडी अशी सामुग्री घेतली. त्याचे गाठोडे बांधले. सगळ्या मुलाबाळांकडे एकदा प्रेमाने पाहिले आणि तो मार्गाला लागला. त्याने बायकोकडे पाहिले. तिच्या वियोगाचे दुःख वाटले. आपल्या नशिबात कुटुंबाचे एवढीच ऋणानुबंध आहेत असा मनात विचार आला. त्याचा कंठ दाटून आला. त्याला गहिवरून आले. बाप लेकराची ताटातूट होणार म्हणून त्याला दुःख झाले. जर ऋणानुबंध असेल तर पुन्हा आपली भेट होईल, नाहीतर हीच आपली शेवटची भेट असे बोलून तो घोड्यावर स्वार झाला आणि पुन्हा मागे पाहू लागला. त्याला वियोगाचे दुःख सहन होईना, पण जाण्या वाचून उपाय नव्हता. मग आपले गाव मागे राहिले. संसाराच्या दुःखाने त्याचे चित्त भ्रमिष्ट झाले. मीपणाने प्रपंचाची संगती केल्यामुळे त्याला दुःख झाले. त्यावेळी त्याला आई आठवली. म्हणू लागला, धन्य धन्य ती माऊली, तिने माझ्यासाठी खूप कष्ट केले, पण मला त्यांची जाणीव झाली नाही. आज जर ती असली असती तर मला दूर जाऊ दिले नसते. माझ्या वियोगाने ती मोठ्याने रडत बसली असती. पोटच्या पोराबद्दल तिचा वेगळाच आनंद असतो, वेगळेच प्रेम असते. मुलगा गरीब भिकारी जरी असला तरी आई त्याला तशाही स्थितीमध्ये जवळ करते. त्याला दगदग झाली, त्रास झाला हे पाहून त्याच्या दुःखाने ती दुःखी होते. प्रपंचाबद्दल विचार केला तर असे दिसते की प्रपंचात सर्व काही मिळेल, परंतु हे शरीर जिच्यामुळे मिळाले ती जन्मदात्री माता मात्र पुन्हा मिळत नाही. आई दाकीन कैकाशीन जरी असली तरी मुलावर तिची माया असते. 1000 बायका असल्या तरी त्या काय कामाच्या. पण मी काम लंपट होऊन भुललो, वेड्यासारखा झालो. या एका कामवासनेच्या नादाने मी जीवलग्यांशी भांडलो. सखे मित्र होते तेच शत्रूसारखे वाटू लागले. म्हणून ती प्रापंचिक माणसे आई बापाशी भक्तिभावाने वागतात तेच धन्य होत. अशा जीवलगाशी ती मन कठोर करीत नाहीत. बायको व मुलाचा सहवास जन्मभर लाभतो, परंतु आई वडिलांचा सहवास जन्मभर कसा लाभेल. या गोष्टी मी पूर्वी ऐकल्या होत्या, पण त्यावेळी तारुण्यात त्या कळाल्या नाहीत. माझे मन रतिसुखाच्या डोहात बुडून गेले होते. हे जीवलग वाटतात, परंतु ते लबाड होते. पैशासाठी माझ्या भोवती गोळा झाले होते. पैशाशिवाय रिकाम्या हाताने परत जाण्याची मला लाज वाटते. आता काय वाटेल ते करावे, परंतु पैसा संपत्ती मिळवून गेले पाहिजे. रिकामे द्रव्य न मिळवता गेलो तर तिथे सहजच दुःख होणार. अशी काळजी करता करता त्याच्या मनात खूप दुःख झाले. तो चिंतेच्या महापुरात बुडून गेला. असा हा नरदेह स्वतःच्या मालकीचा असून तो परस्वाधीन केला. देवाशी विन्मुख होऊन फक्त कुटुंबासाठी कष्ट करण्यात या देहाला झिजवला. एका कामवासनेपायी जन्मभर केवढा आटापिटा केला. आयुष्य संपल्यावर शेवटी एकट्यालाच जावे लागते. अशा प्रकारे तो मनात पश्चात्ताप करू लागला. क्षणभर तो उदास झाला, पण लगेच तो प्राणी पुन्हा मायेच्या जाळ्यात अडकलाच. त्याला मुलामुलींची आठवण झाली. अगदी मनापासून त्याला वाईट वाटले. आपली मुले बाळे आपल्याला अंतरली असे तो म्हणू लागला. त्याने जे जे दुःख पूर्वी भोगले होते त्याचे त्याला स्मरण झाले. मग त्याने मोठ्याने गळा काढून रडण्यास आरंभ केला. अरण्यात कोणी रडू लागला तर त्याची समजूत कोण घालणार. परंतु त्याने आपल्या मनाशी विचार केला. आता कशासाठी रडावे, जे प्रारब्धात असेल ते भोगावे असे म्हणून त्याने स्वतःलाच धीर दिला. अशा प्रकारे दुःखाने थकलेला तो मग परदेशात गेला. नंतर जो प्रसंग घडला तो सावध होऊन ऐका. समास 4 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.